आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल्स येत आहेत, मेसेज येत आहेत, तसेच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट सुद्धा येत आहेत. जिल्हा सत्र न्यायालय भरतीवरील स्टे कधी उठणार आहे? मित्रांनो, मी तुमची प्रॉब्लेम समजू शकतो, कारण तुम्ही बऱ्याच वर्षानं या पोस्टची तयारी करत आहेत, की तुमच्या वेळेची किंमत मला सुद्धा माहीत आहे. त्याच्यामुळेच तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, की कधी भरती उठेल आणि कधी तुम्ही जे काही आता सध्या टायपिंगची तयारी करत आहात, कोणी चपळता चाचणीची तयारी करत आहे, तर ते तुमची प्रतीक्षा संपेल. तर तुम्ही ज्या तत्परतेनं, उत्सुकतेनं वाट पाहत आहात मित्रांनो, मी सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं स्टे कधी उठेल याची वाट पाहत आहे. तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, की या भरतीवरील स्टे उठण्यासाठी किती महिने लागू शकतात. तसेच स्टे उठेपर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला स्टेबल राहायचं आहे, मानसिकता चांगली ठेवायची आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे, तसेच कशा पद्धतीने आपल्याला पुढच्या प्रोसेसची तयारी करायची आहे आणि ज्यावेळेस एकदा का स्टे उठला आणि परीक्षेची डेट आली, की त्यामध्ये आपल्याला पास व्हायचं आहे, याबद्दल सर्व मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तसेच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बरेच विद्यार्थी जिल्हा सत्र न्यायालयाची तयारी करत आहात, त्याच्यामध्ये स्पेशली क्लर्कची, तसेच नाशिक बेंच क्लर्क या पदाची सुद्धा बरेच विद्यार्थी क्लर्कची तयारी करत आहात. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो टायपिंग, आणि टायपिंग करण्यासाठी तुम्हाला पॅसेजची आवश्यकता भासणार आहे. तर त्यासाठी आपण काही पॅसेज एकदम अत्यंत कमी शुल्कामध्ये तुमच्यासाठीच, केवळ तुमच्यासाठी तयार केलेले आहेत आणि ते तुम्हाला अतिशय कमी शुल्कामध्ये मिळणार आहेत. केवळ मित्रांनो ₹49 त्याची किंमत ठेवलेली आहे. ज्यावेळेस जसे शॉर्टलिस्टचे दिवस येतील तसे आपण त्याची किंमत वाढवणार आहोत. तर आता जास्तीत जास्त तुम्ही पॅसेज घ्यायचे असतील तर कंटेंट खरेदी करा, आणि हा जो कंटेंट असणार आहे मित्रांनो, तो न्यायालयीन भरतीशी रिलेटेड पॅसेज वगैरे त्याच्यामध्ये असतील, आणि यामध्येच तुम्हाला मार्गदर्शन देखील शेवटपर्यंत करण्यात येईल. तर मित्रांनो, हा कंटेंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आपण एक वेबसाईट तयार केलेली आहे. ते पाहून घ्या मित्रांनो, कशा पद्धतीने तो कंटेंट तुम्हाला खरेदी करायचा आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत. मित्रांनो, ही आपली वेबसाईट आहे. पहा, या वेबसाईटला तुम्हाला जायचं. ही या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. jobguruforindia.graphy.com या वेबसाईटला आल्याच्यानंतर अशा पद्धतीनं स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल, आणि यामध्ये स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचं आहे, आणि खाली आल्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल, काय दिसेल, इंग्लिश 40 अँड मराठी 40, टोटल 80 पॅसेज. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बाय नाऊ करायचं आहे. बाय नाऊ केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ईमेल आयडी वगैरे टाकायचं आहे, लॉग इन करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट करायचं. जसंही तुम्ही पेमेंट करताल तसेच तुम्हाला त्या ठिकाणी ते पैसे तुम्हाला डाउनलोड होतील तुमच्या मेल आयडीवर, आणि हा ॲक्सेस लाईफ टाईम असेल. तुमचे जरी पैसे हरवले असतील, काय झाले असतील, स्क्रप्ट झाले असतील, तरी तुम्हाला कधीही लॉग इन केल्याच्यानंतर ईमेलवरून तुम्हाला त्या ठिकाणी ते पैसे डाउनलोड करता येतील. तर ह्यामध्येच आपण आता पुढे समोर जे काय भरती असणार आहे, कोणतीही गव्हर्नमेंटची सर्व कोर्सेस, रेकॉर्डेड कोर्सेस, बॅचेस आणि मटेरियल या वेबसाईटवर आपण अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे वेळोवेळी या वेबसाईटला तुम्ही भेट देत चला. तसेच टेलिग्राम चॅनलसुद्धा या ठिकाणी अटॅच केलेले, तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. जिल्हा सत्र न्यायालय स्टेचा जर आपण विचार केला, तर या ठिकाणी उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये 10 आठवडे मुदत देण्यात आलेली आहे. किती आठवडे देण्यात आलेले? 10 आठवडे. म्हणजेच ही मुदत मित्रांनो, साधारणपणे आपल्याला माहिती आहे, की हे जे काही जुलै महिना आहे, जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये संपणार आहे, आणि 3ऱ्या आठवड्यामध्ये संपल्याच्या नंतर मग आपल्याला कळेल, की या ठिकाणी त्याचा निर्णय काय झालेला आहे. आणि जर 3ऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा फायनल कळालं नाही, तर अजून या ठिकाणी वेळ त्यांना घ्यावा लागेल, आणि वेळ घेतल्याच्या नंतर त्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. जुलैच्या आठवड्यामध्ये मित्रांनो, जुलैच्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालय आपले लेखी सादर करणार आहे, आणि लेखी सादर केल्याच्या नंतरच ज्या काय पुढच्या तारखा असतील, त्या पुढच्या तारखामध्ये दोन्ही पक्षामध्ये त्या ठिकाणी चर्चा होणार आहे, आणि चर्चा झाल्याच्या नंतर तो निर्णय त्या ठिकाणी डिसाईड होणार आहे. तसेच स्टेबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्याच्या नंतर लगेच जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये स्टे बद्दल त्या ठिकाणी निर्णय होईल, हे निश्चितच आपल्याला सांगता येत नाही. यामध्ये वेळ देखील लागू शकतो. तर अशा वेळेस आता आपल्याला सध्या तर सांगता येणार नाही, की फायनली स्टे कधीच उठणार आहे, आणि आपली जी काही पुढची प्रोसेस आहे परीक्षेची, ती कंटिन्यू होणार आहे. आता आपल्याला परफेक्टली सांगता येत नाही. मग अशा वेळेस तुमची चिंता मला माहिती आहे, की तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच विचारामध्ये स्टे कधी संपतो, स्टे कधी संपतो, ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये फिट झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं कार्य काहीच करत नाही तुम्ही. म्हणजेच बरेच मुलं टायपिंग करत नाहीत, काही नाही, फक्त एकच प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये घुमत आहे, की सर स्टे कधी उठेल, स्टे कधी उठेल, स्टे कधी उठेल. स्टे उठणारच आहे, त्याचं काही त्याच्यामध्ये वादच नाही. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते अगोदर लक्षात घ्या. स्टे उठेल, स्टे उठल्याच्या नंतर जास्त वेळ तर भेटणार नाही, त्याच्यामुळे आत्ताच तुमच्याकडे जे काही वेळ असणार आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, टायपिंगची व्यवस्थित तयारी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्या टायपिंगमध्ये आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी टायपिंगची प्रॅक्टिस करत आहात, त्या ठिकाणी तुम्हाला जरी 10 मिनिटामध्ये 40चा पॅसेज इंग्रजीचा मारत असाल क्लिअरली, मराठीचा 30चा पॅसेज 10 मिनिटांमध्ये क्लिअरली न चुकता जरी मारत असाल, तर त्या ठिकाणची जी काही परिस्थिती असते ती मित्रांनो, ती परिस्थिती वेगळी असते. जेव्हा आपण एक्झामला जाता, तर तुम्हाला त्या परिस्थितीला
घाबरायचं नाही. तर त्या लेव्हलनं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे तुमच्याजवळ जेवढा वेळ जास्त असेल, तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता, टायपिंग करू शकता. म्हणून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा वेळ मिळालेला आहे. त्या वेळेचा फायदा घ्या. दररोज कंटिन्यू टायपिंग करा आणि ज्यावेळेस काय एकदा स्टे उठला रे बाबा, मग लागलीच तुम्हाला काय करायचं, एक्झाम द्यायची आणि एक्झाम दिली की तुम्ही 100% पासच होणार. या दृष्टीने तुम्हाला काय करायची आहे, तयारी करायची आहे. आणि एक सजेशन आहे की एक मनामधून तुमच्या काढून टाकी, स्टे कधी उठेल, स्टे कधी उठेल, ते त्यांच्या निर्णयावर डिपेंड आहे. ते उठेल, पण आपल्याला काय करायचं या ठिकाणी स्वतः आपल्याला तयारी करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फोकस कशावर करा सध्या तर तयारीवर करा. ज्यावेळेस स्टे उठेल त्यावेळेस तुम्हाला आपण व्हिडिओद्वारे माहिती देणारच आहोत. आणि याबद्दल तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला काही अजून काही मार्गदर्शन हवे असेल, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तसेच WhatsApp नंबर दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही मेसेज देखील करू शकता. तसेच मित्रांनो, ही जी काही माहिती आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला. अतिशय कमी प्रमाणामध्ये लाईकचं प्रमाण, सबस्क्राईबचं प्रमाण आपल्या व्हिडिओवर होत आहे. मी इतराप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगत नाही की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच्यामध्ये वेळ घालत नाही. कंटेंट जेवढा आहे परफेक्टली माहिती तुम्हाला देतो आणि व्हिडिओ माझा क्लोज करतो. परंतु तुम्ही जेवढे काही आता व्ह्यूज येत आहेत त्या पद्धतीने मित्रांनो लाईक आणि शेअरचं प्रमाण, सबस्क्राईबचं प्रमाण अतिशय कमी आहे. तर जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करत चला. तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी मित्रांनो बिंदास राहा. स्टे उठेल. स्टे उठल्याच्या नंतर मी तुम्हाला लागलीच माहिती कळवेल आणि त्याच्यानंतर सुद्धा कशा पद्धतीनं पुढच्या प्रोसेसला जायचं आहे त्याचं देखील मार्गदर्शन आपण सर्व गोष्टी करणार आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त केवळ आणि केवळ टायपिंगवर तुमचं फोकस राहू द्या आणि येणाऱ्या ज्या भरती आहेत त्याच्यावर देखील तुम्ही फोकस करा. येणारी जे काही तुम्ही जर फॉर्म भरला असेल नागपूर बेंच क्लर्क त्याच्यावर फोकस राहू द्या. तसंच येणारी औरंगाबादची भरती देखील आहे. 30 ते 32 जागांची बहुतेक भरती निघेल क्लर्कसाठी. तर त्याच्यामुळं त्याची देखील तयारी राहू द्या आणि न्यायालयामध्ये एकदा तुम्ही शॉर्टलिस्ट झाला तर जॉब लागण्याचे चान्सेस 90% असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त न्यायालयीन भरतीवर फोकस करा. कारण अदर जे काही स्पर्धा परीक्षा असते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा भरपूर प्रमाणात असते, परंतु न्यायालयीन भरतीमध्ये जास्त स्पर्धा दिसत नाही. फक्त महत्त्वाचं आहे शॉर्टलिस्ट होणं. एकदा शॉर्टलिस्ट झाला तर तुम्ही चांगल्या प्रकारे पोस्ट मिळवू शकता. 90% तुमचे चान्सेस आहेत पोस्ट मिळवण्याचे. त्याच्यामुळे जे काही नवीन विद्यार्थी सुद्धा माझा व्हिडिओ पाहत असतील आणि तुमचे काही भाऊ-भगिनी असतील तर त्यांना देखील शेअर करा आणि न्यायालयीन भरतीबद्दल तयारी कोणती करावी स्पर्धा परीक्षेची याबद्दल तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल, तर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा WhatsAppला मेसेज देखील करू शकता. आपण तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू.